गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 12 समास 3 भक्त निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पाहावा विवेक. इहलोक आणि परलोक बरा पाहावा श्रीराम. इहलोक साधा या कारणे जाण त्याची संगती धरणे. परलोक साधा या कारणे सद्गुरु पाहिजे श्रीराम. या पृथ्वीवर मनुष्य जन्माला येतो तेव्हा अनेक लोकांशी त्यांचा संबंध येत असतो. जेव्हा लहान मुले असतात तेव्हा त्यांच्या सगळ्यात पहिल्यांदी त्यांच्या आईबाबांशी संबंध येतो. त्यानंतर घरातील सर्व लोक, शेजारी पाजारी, सवंगडी असे जसा जसा तो मोठा होत जातो तसा अनेक प्रकारच्या लोकांशी त्याचा संबंध येतो. म्हणून हा इहलोक जर साधायचा असेल तर जगातील यशस्वी जीवनासाठी अनुभवी व जाणकाराची संगत धरावी लागते. व्यवहारातील कुठलीही कला शिकायची असेल, गायन कला असो, वाद्यकला, पेंटिंग, डान्स, पाककला, कुठल्याही क्षेत्रात ज्ञान हवे असेल तर त्या कलेत जो निपुण आहे त्याच्याजवळ जाऊन शिक्षण घेऊन कला आत्मसात करावी लागते. कारण ज्ञानाशिवाय इहलोकातही सुख मिळू शकणार नाही. माझी प्रकृती जर चांगली नसेल तर मला डॉक्टरांकडे जावेच लागेल, कारण त्याशिवाय मला माझे आरोग्य चांगले होणार नाही. म्हणजे जोपर्यंत आरोग्य चांगले नाही तोपर्यंत माझ्या हातून काहीच काम होऊ शकणार नाही. म्हणून एखाद्या गोष्टीचे जर ज्ञान नसेल तर त्या अज्ञानाची आपल्याला लाज वाटू देऊ नये. लाज लज्जा, मला येत नाही म्हटले तर लोक काय म्हणतील असा कमीपणा येईल म्हणून आपण जाणकाराजवळ जात नाही. पण त्यामुळे इहलोक साधता येणार नाही. हा इहलोक म्हणजे मर्त्यलोक आहे. या भूलोकावर मनुष्याला आत्मज्ञान मिळवता येते म्हणून मर्त्यलोक व वैकुंठ लोक यातील फरक लक्षात घ्यावा आणि नित्य व अनित्यादीचा विवेक करावा. या भूलोकावर मनुष्य जन्मात आल्यानंतर बुद्धीच्या साह्याने म्हणजे चिदाभासामुळे आत्मज्ञान मनुष्य प्राप्त करू शकतो. पण त्यासाठी अंगी विरक्तपण हवे. पितृलोक जीवाला भोगशक्तीमुळे मिळतो. ज्याप्रमाणे स्वप्नात जे जे दिसते ते जागे झाल्यावर नाहीसे होते, त्याप्रमाणे भोगशक्तीमुळे चित्त स्थिर नसल्याने पितृलोकात आत्मज्ञान होत नाही. गंधर्व लोकामध्ये नृत्य गायनादी प्रकारात जीव रममाण होतो व भ्रमराप्रमाणे त्याची वृत्ती चंचल राहिल्याने तेथे सगळे सुखच त्याला मिळत असते. मग तिथं दुःखच नसल्यामुळे विवेक जागा कसा होणार? कारण विवेक म्हणजे निवड
आणि जिथं निवड करायची असते तिथे दोन हवे. मग येथे तर फक्त सुखच असल्या कारणाने विवेक करताच येत नाही. ब्रह्मलोकात मात्र ऊन व सावली जेवढी स्पष्ट दिसेल तेवढे स्पष्ट आत्मज्ञान होते. म्हणून समर्थ येथे सांगतात की इहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरावी व परलोक साधण्यासाठी मात्र सद्गुरूच हवे. जीवाने जोपर्यंत देहात प्राण आहे व बुद्धी विवेकाने जागृत आहे तोपर्यंत आत्मज्ञानाच्या प्राप्तीची धडपड केली पाहिजे. आत्मज्ञान सद्गुरूंशिवाय शक्य नाही. परलोकातील सद्गती प्राप्त करण्यासाठी सद्गुरूंना शरण जावे लागते. त्यासाठी मात्र पुढच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, सद्गुरूसी काय पुसावे, हेही कळेना स्वभावे, अनन्य भावे एक भावे, दोन्ही गोष्टी पुसाव्या श्रीराम. दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण आपण कोण, या गोष्टींचे विवरण केलेची करावे श्रीराम. की सद्गुरूंना शरण जाऊन त्यांचा अनुग्रह घेऊन त्यांना नेमके प्रश्न विचारायला हवे. पण बहुतेक लोक श्रीगुरु केल्यानंतर त्यांना लौकिकातील म्हणजे प्रापंचिक प्रश्न विचारतात. मला नोकरी कधी मिळेल, शरीराला काही आजार झाला तर मला इलाज म्हणून मी काय केले पाहिजे, विहिरीला पाणी लागेल का, मुलीचे लग्न केव्हा होईल, वंशाला दिवा कोणत्या उपायाने मिळेल, पतीची बढती केव्हा होईल, असे इहलोकातील प्रश्न अनेक लोक श्रीगुरूंना विचारतात. पण ऐहिकातले असले प्रश्न त्यांना विचारणे म्हणजे आत्मकल्याणाचा हिरा टाकून विषय सुखाचे काचखंड गोळा करणे होय. आणि हिऱ्याऐवजी जर काचखंड गोळा करून सुख मिळेल ही कल्पना करणे हा भ्रम आहे. म्हणून काचखंड गोळा केले तर हात रक्ताळल्याशिवाय दुसरं काय होणार आहे. म्हणून प्रापंचिक ऐहिकातील सुख म्हणजे केवळ आभास आहे. सुखाभासाच्या मागे लागणे हे भ्रमिष्ठपणाचे लक्षण आहे. म्हणून सद्गुरूंना निष्ठापूर्वक अनन्य भावाने शरण जाऊन दोनच प्रश्न विचारावेत की मी कोण आहे व देवाचे स्वरूप काय आहे. असे हे दोन प्रश्न सद्गुरूंना विचारावे व सद्गुरूंनी त्याचे जे उत्तर दिले त्या उत्तरावर सतत मनन चिंतन करावे. सतत स्पष्टीकरण त्याचे वाचावे, ऐकावे व इतरांना सांगावे. आदी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे श्रीराम. सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ, आपण कोण हा केवळ शोध घ्यावा श्रीराम. सारासार विचार घेता पदास नाही शाश्वता, आदी कारण भगवंता ओळखले पाहिजे श्रीराम. ही सगळ्यात आधी काय तर आधी मुख्य देव तो कोण व त्या देवाची भक्ती करणारा मी नेमका कोण हे समजून घ्यावे. त्यासाठी पंचीकरण शास्त्राचा अभ्यास करावा. शास्त्रात 4 महावाक्य सांगितलेले आहे. अयमात्मा ब्रह्म म्हणजे हा आत्मा ब्रह्मरूप आहे. प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे ज्ञानच ब्रह्मरूप आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे व तत्वमसी म्हणजे ते तू ब्रह्म आहेस. मग या महावाक्यांचा अत्यंत सूक्ष्म विचार पुन्हा पुन्हा करावा. असा सूक्ष्म विचार करण्याचे एकच कारण आहे की म्हणजे शाश्वताचा निवाडा करणे. व्यवहारात आपण पाहतो की मुलामुलींचे लग्न होतात. त्यासाठी आपण आधी खूप तयारी करतो. त्यांचे लग्न लागते. असे लग्न झाल्यावर त्यांचा संसार सुखाचा व्हावा हेच त्याचे एकमेव फळ आहे. अगदी त्याचप्रमाणे शास्त्र अभ्यासाने आधी मी कोण हे छान समजून घ्यायचे. एकदा समजून ते पक्के होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा त्यावर विचार मनन चिंतन करायचे म्हणजे निश्चळ शाश्वताचे फळ मिळेल. या सृष्टीमध्ये सार्व असार यांचा निवाडा करताना आपल्याला जे जे काही डोळ्यांना दिसते
ते नामरूपांचे पदार्थ सगळे अशाश्वत म्हणजे असार आहे. मग असे असार नामरूपात्मक पदार्थ हे कार्य आहे व हे सर्व पदार्थ ज्याने निर्माण केले आहे तो कारण आहे म्हणजे ईश्वर आहे. म्हणून ज्याने हे सगळे निर्माण केले त्या भगवंताला जाणले पाहिजे. असा भगवंत समजण्यासाठी महावाक्य विवरण केलेची करावे असे समर्थ आपल्याला सांगतात. आता 8व्या ओवीनंतर समर्थांनी पुन्हा एकदा आत्मनिवेदनाचीच विस्तृत प्रक्रिया सांगितलेली आहे. 8वी ओवी. निश्चळ चंचळ आणि जड अवघा मायेचा पवाड, यामध्ये वस्तू जाड जाणार नाही श्रीराम. की आत्मनिवेदनाची प्रक्रिया समजून घेताना ही ओवी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण यात समर्थ आपल्याला निश्चळ चंचळ आणि जड हा सगळा मायेचा पसारा आहे हे सांगत आहेत. कारण निश्चळ म्हणजे जे कधी चळत नाही, कधी बदलत नाही, कधी येत जात नाही. जड म्हणजे जे काही कधी येत जात नाही. जड वस्तू जेथे असते तिथेच ती पडलेली राहते. समजा हा टेबल आहे. हा टेबल आपणहून इकडे तिकडे जाऊ शकत नाही. तो जिथं ठेवला आहे तिथंच पडून राहतो. कारण त्याच्यामध्ये अंतःकरण नसल्याने त्याच्यात आपणहून हालचाल होत नाही. पण माझा देह हा पण जड आहे, पण देहामध्ये अंतःकरण आहे. म्हणजे त्यामध्ये निश्चळ या देहात निश्चळ आत्मा आहे. म्हणजे निश्चळ आत्म्याचा संबंध जडाशी आल्यामुळे तिसरी अनुभूती आली ती म्हणजे चंचळ आहे. देहात चंचळाने म्हणजे आत्म्याने प्रवेश केला की देह चालू लागतो म्हणजे तो चंचल झाला. पण देह चंचल व आत्मा निश्चळ आहे. मग निश्चळ आत्म्याने जडात प्रवेश केला म्हणजे इकडे आत्मा आणि तिकडे जड वस्तू. मग आत्म्याचा जडाशी संबंध आला व दृश्य जगतामध्ये चंचलता निर्माण झाली. आणि चंचलता हा माईक असते. जड वस्तू जी आहे ती पंचमहाभौतिक आहे, ती नाशवंत आहे, त्यामुळे ती माईक आहे. म्हणून निश्चळ, चंचल आणि जड या तिन्ही मध्ये निश्चळाची निवड करणे म्हणजे शाश्वत तत्व आहे. निश्चळ हे शाश्वत तत्व आहे आणि चंचल हे संपणारे आहे. जड मुळातच नाही. मग हे तिन्ही सर्व पसारा हा माईक आहे आणि हा सर्व मायेचा भाग आहे. मग सत्यस्वरूप तत्वात असे विभाग कधीच नसतात. ते परब्रह्म धुंडावे, विवेके त्रैलोक्य हिंडावे, माईक विचारे खंडावे, परीक्षावंती श्रीराम. मग असं सत्य स्वरूपाचा शोध घ्यायचा असेल तर या संपूर्ण त्रैलोक्याचा विचार करावा. सगळीकडे फिरावे. त्रैलोक्यातील प्रत्येक पदार्थ कसा माईक आहे हे विवेकाने समजून घ्यावे. ज्ञानी लोक आपल्या बुद्धीने, विचाराने हे त्रैलोक्य पांचभौतिक असल्याने माईक आहे असा निश्चय करून विषयांची आसक्ती झटकून विवेकदृष्टीने त्याकडे पाहत असतात. खोटे सोडून खरे घ्यावे, परीक्षावंती परीक्षावे, मायेचे अवघेची जाणावे, रूप माईक श्रीराम. पंचभूती कहे माया, माईक जाये विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया, नाशिवंत श्रीराम. की परीक्षकांनी परीक्षा करून मिथ्या दृश्य सृष्टीला बाजूला सारून त्याचे अधिष्ठान असलेले सत्यतत्वाच्या अनुसंधानात सतत राहावे. माईक दृश्यसृष्टी समग्र माईक आहे हे त्यांनी विचाराने लक्षात घ्यावे. कारण मायेपासूनच पंचमहाभूतांची सृष्टी तयार झाली असून ती माईक असल्याने तिचाही प्रलय होणार आहे. मग या सृष्टीमध्येच पिंड व ब्रह्मांडाचे 8 देह आहेत. पिंड म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण आणि ब्रह्मांड म्हणजे विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळ प्रकृती. असा हा
पिंड व ब्रह्मांडाचे 8ही देह नाशिवंत असतात. दिसेल तितके नासेल, उपजेल तितके मरेल, रचेल तितके खचेल, रूप मायेचे श्रीराम. वाढेल तितके मोडेल, येईल तितके जाईल, भूतास भूत खाईल, कल्पांत काळी श्रीराम. देहधारक तितके नासती, हे तो रोकडी प्रचिती, मनुष्य विणारेत कैसे श्रीराम. अन्न नसता रेत कैसे, औषधी नसता अन्न कैसे, औषधी सजिने कैसे, पृथ्वी नसता श्रीराम. आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायू नसता तेज नाही, ऐसे जाणावे श्रीराम. म्हणून माईक जे आहे म्हणजे सृष्टी की ज्यामध्ये पिंड व ब्रह्मांडाचे 8 देह हे नाशवंत आहे. म्हणून इथे समर्थ आपल्याला सांगतात की जेवढे जेवढे काही आपल्याला डोळ्यांना दिसते जाणवते ते सगळं विनाशी आहे. आणि म्हणून जे जे काही जन्माला येते उत्पन्न होते ते सगळे एक दिवस जाणारच. मग माझा देह सुद्धा उत्पन्न होतो त्यामुळे तोही एक दिवस जाणार हे मात्र विसरून चालणार नाही. जे जे काही उभारले जाते ते खचते. आपण पाहतो उभारले जाते म्हणजे एखादी बिल्डिंग आपण उभी करतो तर ती बिल्डिंग एक दिवस नष्टच होते. म्हणजे जे रचले तितके खचेल. हे सगळे जे आहे की कळणे, जन्माला येणे, उभारणे ही सगळे मायेची रूपे आहेत. जे जे वाढीला लागते म्हणजे ज्याची ज्याची वाढ होते ते पण सगळे मोडते. जे आलेले असते ते हमखास जाते. कल्पाचा अंत होताना मात्र उलट्या क्रमाने एका भूतामध्ये दुसरा भूताचा लय होत जातो. आपण याचा अभ्यास केला होता की जशी सृष्टी निर्माण होते त्याच्या विरुद्ध बाजूने त्या सृष्टीचा लय होत असतो. ज्यांना शरीर असते त्यांना मरण असते हे तर आपण रोज सगळेजण डोळ्यांनी पाहतो. पण या शरीरामध्ये माणसामध्ये शरीर आहे म्हणून त्यात शुक्रजंतू निर्माण होतात. म्हणजे आपण हाही विचार केला होता पहा की मनुष्यापासून मनुष्य निर्माण होती की मनुष्यापासून मनुष्य प्राण्यापासून प्राणी निर्माण होतो. पण मग हा मनुष्य जेव्हा मनुष्यापासून निर्माण होतो तर त्या शरीराला अन्नाची गरज असते आणि हे अन्न खाल्ल्याशिवाय शरीर राहू शकत नाही. मग त्यासाठी शरीराला पोषण्यासाठी धान्य लागते. धान्य कसे निर्माण होते तर धान्य जमिनीमध्ये उगवते. म्हणजे जमीन नसेल तर धान्य कसं उगवेल. म्हणजे धान्य उगवण्यासाठी पृथ्वी निर्माण होण्यासाठी पाणी, पाण्यासाठी तेज आणि तेजासाठी वायूसाठी आकाश असा हा संपूर्ण सृष्टीचा क्रम आहे. पण येथे लक्षात घ्यायचे की येथे आकाश म्हणजे अहंकार आहे आणि हा मूळ विकार म्हणजे अंतरात्मा मानावा. कारण अंतरात्मा जर नसेल तर वायू नाही. विकार आहे म्हणूनच अंतरात्मा आहे. पण निर्विकार ब्रह्म मात्र निर्विकार आहे. त्यामध्ये एकही विकार नाही. म्हणून याचे रहस्य मात्र ज्ञाताकडूनच समजून घ्यावे लागते. पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, अंतरात्मा विकार नाही, निर्विकारी श्रीराम. निर्विकार जे निर्गुण, तेची शाश्वताची खूण, अष्टधा प्रकृती संपूर्ण, नाशिवंत श्रीराम. नाशिवंत समजून पाहिले, तो ते असताची नसते झाले, सारा सारे कळो आले, समाधान श्रीराम. विवेके पाहिला विचार, मनास आले सारा सार, येणे करिता विचार, सुदृढ झाला श्रीराम. की एकच लक्षात ठेवायचे म्हणून की निर्विकार जे ब्रह्म आहे त्याला एकही विकार नाही. त्यामुळे निर्विकार ब्रह्मामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, अंतरात्मा व विकार यातले काहीच नसते. मग जे निर्विकार असते ते निर्गुण असते व तेच शाश्वत असते. पण
इतर संपूर्ण अष्टधा प्रकृती म्हणजे जी पंचमहाभूते आणि 3 गुण निर्माण होते ती विनाशी आहे. आणि मग जे विनाशी आहे याचा जर एकदा आपण निश्चय करून घेतला की ती दिसत असली तरीही ती विनाशी आहे याचं जर एकदा ज्ञान झालं तर विनाशी असार आहे व शाश्वत सार आहे हे एकदा कळले की जीवाला समाधान मिळते आणि ते समाधान टिकून राहते. म्हणून विवेकाचा वापर करून सार व असार याचा विचार करीत राहिले तर विचार दृढ होऊ लागतो. शाश्वत देव तो निर्गुण ऐसी अंतरी बाणली खूण देव कळला मी कोण कळले पाहिजे श्रीराम. खूप महत्त्वाची ओवी आहे की इथे आता समर्थ सांगतात की आत्ताच्या आधीच्या ओव्यांमध्ये जो आपण अभ्यास केला त्यानुसार सुरुवातीला जे 2 प्रश्न विचारले होते की देवाचे स्वरूप काय आहे आणि मी कोण आहे, तर त्यातील शाश्वत देव कसा आहे याचा तर आपण आता अभ्यास केला आणि ते समजूनही घेतलं. पण आता मी कोण हे मात्र आता या प्रश्नाचे उत्तर मात्र आता राहिले आहे. कारण आपण समजून घेतलं की शाश्वत मुख्य खरा निर्गुण देव कसा आहे याचा अंतरंगात स्थिर निश्चय झाला. त्यामुळे देवाचे स्वरूप कळले हे खरे आहे, पण मी कोण याचेही ज्ञान होणे अनिवार्य आहे. मग मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर संशय कुठलीही मनात शंका न राहता मिळाले पाहिजे. मग खरंच मी कोण आहे हो? आईवडील म्हणतात की ही माझी मुलगी आहे, भाऊ म्हणतो ही माझी बहीण आहे, मैत्रीण म्हणते ही माझी मैत्रीण आहे, शाळा कॉलेज म्हणतात की ही माझी विद्यार्थिनी आहे, सासू सासरे म्हणतात ही आमची सून आहे. खरंच मग मी कोण आहे हो? खरं म्हणजे मी मुलगी, बहीण, मैत्रीण, विद्यार्थिनी, सून कोणीच नाही. व्यवहाराच्या दृष्टीने हे नाते अगदी बरोबर आहे. मी म्हणजे देह आहे असे जोपर्यंत आपण समजतो तोपर्यंत हे सगळं वर जे सांगितले आहे तीच मी आहे व्यवहाराच्या दृष्टीने. पण खरं म्हणजे मी देह नसून आत्मा आहे हे समजण्यासाठी मात्र शास्त्र विचारांची आवश्यकता आहे. ज्याला मी म्हणते हा नुसता देह आहे. या देहात जीव आहे म्हणून मला जगत दिसते. त्यामुळे जगतातील सगळे व्यवहार जीवाला करता येतात. या देहातून एकदा हा जीव निघून गेला तर आपण देह गेला असे म्हणतो, म्हणजे जीव गेला असे म्हणतो. खरं म्हणजे जीव म्हणजे आत्मा निर्गुण निराकार आहे. तो कधीच येत व जात नाही. परंतु हा जीव जेव्हा आत्म्याच्या सत्तेवर देहात असताना सर्व कार्य करतो व त्यात तो रममाण होतो. मग आत्म्याच्या सत्तेने सर्व काही करत असतानाही तो मी करतो असे समजतो आणि जीव स्वतःला देह समजायला लागतो आणि देह तादात्म्यात अडकतो. देह तादात्म्यामुळे जीव जग सत्य आहे, देह सत्य आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती या भ्रमामध्ये अडकतो आणि त्या भ्रमातच तो आपलं जीवन घालवायला लागतो. जेव्हा आपले एखादे शेजारचे दादासाहेब गेले असे कोणीतरी आपल्याला येऊन निरोप सांगतात. आपण तिथं भेटायला जातो. तेथे दादासाहेबांचा देह निपचित पडलेला आपण पाहतो. मग देह तर जशाचा तसाच आहे हो. मग दादासाहेब गेले म्हणजे काय झाले याचा आपण कधी विचारच करत नाही. दादासाहेब गेले म्हणजे त्यांचा देह आहे तसाच आहे, त्यातील फक्त चैतन्य निघून गेलेले आहे. म्हणून मी म्हणजे देह नसून आत्मा आहे व तो खरा मी आहे हे जाणणे, त्याचा बोध घेणे यालाच महावाक्याचे विवरण असे म्हणतात. म्हणूनच जेव्हा मी माझे डोके दुखते, माझे पाय दुखतो असे म्हणते, तेव्हा माझे डोके, माझे पाय मीहून वेगळे आहे. म्हणून माझे डोके असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मी डोके असं म्हणत नाही हो. म्हणजे मी या सर्वाहून वेगळा आहे. देहबुद्धीमुळे मीचा
विसर पडतो. आपली वृत्ती देहबुद्धीत अडकलेली असल्यामुळे ती मीतूपण निर्माण करते आणि मी व तू ने होणारे सगळे व्यवहार अंतःकरणाचा खेळ आहे हे लक्षात घ्यावे. या मीतूपणामुळे जीव द्वंद्वात अडकतो व दुःख भोगतो. सकळ देहाचा शोध घेता मीपण दिसेना पाहता, मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले श्रीराम. दृश्य पदार्थची ओसरे तत्वे तत्व तेव्हा सरे, मी तू पण हे कैसे उरे तत्वता वस्तू श्रीराम. म्हणून देहाचे सर्व घटक या सगळ्या घटकांचा जेव्हा आपण झाडा केला म्हणजे मी मन नाही, मी बुद्धी नाही, असा एक एक तत्वांचा अशा या 82 तत्वांचा जेव्हा मी झाडा करेल म्हणजे ते मी नाही असा मी विचार करेल, तेव्हा मी व तूपणा याचा आत्मानुभवात बाध होतो. मग अशा तत्वांचा निराश केल्यावर दृश्य सृष्टीचा बाध होतो. तेव्हा त्यात देह व अंतःकरणाचा समावेश असल्याने मी व तू शिल्लक राहत नाही, फक्त एक ब्रह्मवस्तू तेवढीच शिल्लक राहते. मग त्यासाठी समर्थ आपल्याला सांगतात, पंचीकरण तत्वविवरण महावाक्ये वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे श्रीराम. की अशा तत्वांचा निराश करायचा असेल, त्याचा बाध करायचा असेल तर पंचीकरणाचा अभ्यास करावा लागतो. पंचीकरणामध्ये स्थूल शरीराची 25 तत्वे, सूक्ष्म शरीराची 25 तत्वे व तनुश्चतुष्टाची 32 तत्वे अशा 82 तत्वांचा निराश करावा लागतो. आणि हा निराश महावाक्याच्या चिंतनाने मनन चिंतन करून ही तत्वे म्हणजे मी नाही असा पक्का निश्चय एकदा केल्यावर जीवभावाचे आत्मभावात ऐक्य झाले की त्यालाच आपण जीवभाव ऐक्य किंवा आत्मनिवेदन म्हणतो. आणि हेच निसंगत्वपणे उरणे आहे. देवभक्तांचे मूळ शोधोनी पाहता सकळ, उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा श्रीराम. की यासाठी देव व भक्त यांचे मूळ शोधून त्यांच्या नात्याचा विचार सखोलपणे केला तर लक्षात येते की मुळात देव व भक्त यात फक्त उपाधीचा भेद आहे. ही उपाधी एकदा दूर केली की त्यांचे ऐक्य आहेच. कारण देव म्हणजे ईश्वर, त्या ईश्वराला मायेची उपाधी आहे आणि जीवाला अविद्येची उपाधी आहे. मग या मायेची व अविद्येची उपाधी एकदा बाजूला केली की केवळ उरतो तो म्हणजे आत्मा परब्रह्म होय. असा हा निरुपाधिक आत्मा अत्यंत व्यापक आहे. मी पण ते बुडाले विवेके वेगळेपण गेले, निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद श्रीराम. विज्ञानी राहिले ज्ञान, ध्येय राहिले ध्यान, सकळ काही कार्याकारण पाहोन सांडिले श्रीराम. जन्म मरणांचे चुकले, पाप ओघेची बुडाले, हेम यातनेचे झाले निसंतान श्रीराम. निर्बंध ओघाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकची वाटला सकळ काही श्रीराम. नाना किंत निवारले, धोके अवघेची तुटले, ज्ञान विवेके पावन झाले बहुत लोक श्रीराम. की असा हे व्यापक आत्मा निरुपाधिक आहे. मग हे एकदा पक्के झाले, देव आणि भक्त यातल्या उपाधीचा भेद बाजूला केला की काय प्रक्रिया होते तर त्यावेळेस देहसापेक्ष मीपणा संपतो व विवेक विचाराने सर्व भेद म्हणजे जीव जड भेद, जीव ईश्वर भेद, जडा जड भेद, जीव ब्रह्म असे सगळे भेद मावळतात. तेव्हा उन्मनी अवस्था सुद्धा अवस्था रूपाने न राहता
त्यालाही सहज अवस्था येते. या सहज अवस्थेत मी ब्रह्म हे झालेले ज्ञान पण सांगायला काहीच तिथं शिल्लक नसते. जीव पूर्णपणे ब्रह्मरूप होतो. याला ज्ञानाचे विज्ञान झाले असे म्हणतात. असे झाले की ध्येय म्हणजे आत्मा मी आहे हे एकदा सिद्ध झाले, त्याचा अनुभव आला की ध्यान कशाचे करणारो ध्यान उरतच नाही. म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये कार्यकारण भाव लक्षात घेतले की कार्य म्हणजे जगत व कारण म्हणजे ब्रह्म, दोन्हीही परब्रह्मात लीन होते. कार्य व कारण या दोन्हीतही ब्रह्म व्यापून आहे असा एकदा दृढ निश्चय झाला की मग जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होते. आणि ही सुटका जन्म मरणातनं झालं की पापपुण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग अनंत जन्माचे पापसुद्धा तिथे नष्ट झालेले असते. मग यमयातनांचा प्रश्नच उरत नाही. निर्बंध अवघाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला. म्हणून जर यमयातनांचाही प्रश्न नाही, पूर्ण जन्म मरणातनं सुटला आहे, तर मग आतापर्यंत या जीवाला जे वाटत होते की मी स्वतः बंधनात अडकलेलो आहे, त्या बंधनातून तो सुटला. आणि हा विचार त्याने केल्यामुळे विचाराने त्याला मोक्ष प्राप्त झाला. आणि एकदा मोक्ष प्राप्त झाला की जन्माचे सार्थकच होते. मग नाना किंत निवारले, धोके अवघेची तुटले, ज्ञान विवेके पावन झाले, बहुत लोक श्रीराम. की अशा प्रकारे अनेक प्रकारचे सगळे संशय फुटले. म्हणजे आतापर्यंत देहबुद्धी शिल्लक होती. जगत सत्यत्व बुद्धी, कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धी इत्यादीमुळे जीव भ्रमित झाला होता. त्यामुळे त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संशय, दुःख, यातना त्याला सहन कराव्या लागत होत्या. त्या सर्व यातना आता नष्ट झाल्या. म्हणजे आजपर्यंत विवेकाने ज्ञान संपादन करून अनेक लोक यातनं मुक्त झाले आहेत. शेवटची ओवी पण समर्थांनी अत्यंत महत्त्वाची सांगितली आहे. पतित पावनाचे दास, तेही पावन करीती जगास, ऐसे हे प्रचित्त मनास, बहुतांच्या आली श्रीराम. की या शेवटच्या ओवीत समर्थ भक्तीच्या साह्याने भक्त किती मोठा होतो याचे यथार्थ वर्णन करतात. दास्य भक्तीने तो एवढा मोठा होतो की तो सुद्धा पतितांना पावन करू शकतो. समर्थ स्वतःला श्रीरामाचे दास म्हणत. म्हणून येथे समर्थ सांगतात की पतित पावन श्रीरामाच्या दासामध्ये सुद्धा जगाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांनी अनेकांचा उद्धार केला अशी प्रचिती मला म्हणजे समर्थांना तर आली आहेच, परंतु समर्थांप्रमाणे अनेकांना तसा अनुभवही आला आहे. अशी दास्य भक्ती दासाला परमपदावर नेऊन पोहोचवते व हरिदासाला हरिरूपच करून टाकते. असे जे भगवंताचे दास असतात ते संत साधू होय. म्हणून त्यांच्या सहवासात राहावे, त्यांची चरित्रे ऐकावीत, सतत त्यांच्या चरित्रांचं श्रवण करावे, वाचावे, त्याचे सतत स्मरण ठेवावे. संत साधूंची भक्ती इतकी उच्च कोटीची असते की ते जेव्हा ज्याची भक्ती करतात ना तेच ते होऊन जातात. रामाचे भक्त असतील तर रामभक्त रामच होऊन जातात. एकदा ते भगवंताशी तद्रूप झाले की जी म्हणून भगवंताची कामे आहेत ती त्यांनाही करावी लागतात. कारण भक्त आणि देव आणि संत आणि देव हे वेगळे वेगळे शब्द जरी दिसत असले तरी ते दोघे एकच आहेत. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात, संतापोटी देव वसे, देवापोटी संत वसे. इतके देव आणि भक्त यांच्यामध्ये अद्वैत आहे. म्हणूनच जगतास पावन करण्याची शक्ती त्यांच्या केवळ एका दर्शनात आहे. म्हणूनच संतांचे चरण दृष्टीस पडताच या जन्मीचे नव्हे तर कल्पकोटीचे, पापेच नव्हे तर पापाच्या राशी जळून नष्ट होतात.
म्हणून भक्ती करता करता भक्त भगवंताशी इतका एकरूप होतो की भगवंताच्या पतितांना पावन करण्याचे सामर्थ्य भक्ताच्या अंगी येते. मग असेच आपणही भक्त होण्याचा प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.